नमस्कार गाईज, माझी यूट्यूब फॅमिली. आज तुम्हाला आषाढी निमित्त हा मी उपमा दाखवणार आहे वरीच्या तांदळाचा. हे वरीचे तांदूळ आहेत. हे शेंगदाणे घेतलेत, मिरची आणि कढीपत्ता आणि हा एक बटाट. तर तुम्हाला आषाढीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आषाढी एकादशी आहे म्हणून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर चला आता आपण उपमा बनवतोय तर वेगळ्या पद्धतीने. तर तुम्ही तो उपमा बघत राहा. हा बघा, अर्धी वाटी रवा, म्हणजे हा बाउल आहे पण अर्धी वाटी. तर हा मी आता धुवून घेते. हे बघा, इथे एकीकडे गॅस लावलाय. हा उपासाचा उपमा आहे गाईज, त्यामुळे त्याच्यात काही लसूण वगैरे काही वापरणार नाही. हे मिरची, कढीपत्ता, मिरची, कढीपत्ता, आणि शेंगदाणे पण हे बघा धुवून घेतलेत. थोडं आत्ताच पाणी टाकले त्याच्यात, ते पण धुवून घेतलेत मी. मिरची, कढीपत्ता तडतडते, आपण त्याच्यात शेंगदाणे पण टाकूया. हे बघा, हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी आणि एकच बटाट घेतलाय. हा एक बटाट घेतलेला, हे आपण तेलावर परतून घेऊया. साबुदाणे वडे, साबुदाणे खिचडी नेहमीच आपण खातो. तर म्हटलं चला आज आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला काहीतरी वेगळं दाखवूया, म्हणून मी हे उपमा करत आहे. वरीचे तांदूळ, याला वरीचे तांदूळ म्हणतात, त्याचा हा उपमा. असं मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि हो, इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं, हे गरम पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. बघा, आता वरीचे तांदूळ टाकते याच्यात. हा अर्धा बाउल घेतलेला आम्ही वरीचे तांदूळ, अर्धा बाउल आहे. अर्धा बाउल मी घेतलेला, तर 1 बाउल मी पाणी टाकणार आहे त्याच्यात. हा 1 बाउल त्याच्यात गरम पाणी. मला वाटते कढई माझी
लहान पडणार आहे. आणि कढई नवीनच आहे, म्हटलं उपासासाठी काढूया. हा त्याच्यात मी 1 बाउल पाणी टाकलंय. कढई माझी भरली. चवीनुसार मीठ टाकायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. आणि याच्यावर मी आता झाकण देते. याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि मीडियम गॅस ठेवते. गॅस मीडियम ठेवले. तर गाईज तुम्ही रेसिपी बघत राहा. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने मी ही नवीन रेसिपी बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही बघत राहा. आणि जर लेट झालं, कारण आज आषाढी येऊन मी आजच बनवते, आदल्या दिवशी वगैरे मी बनवून काय टाकलेली नाही. तर ही आता रेसिपी बनेल, थोडी नंतर एडिटिंग करीन आणि नंतर मी तरी पण 12 वाजेपर्यंत मी ही रेसिपी टाकेन. कारण मी ताजी म्हणजे आत्ताच्या आत्ता रेसिपी बनवते, म्हणून मला लेट होईल रेसिपी टाकायला. तर तुम्ही ही रेसिपी बघत राहा. बघा गाईज, हा उपमा तयार झालेला आहे. हे बघा, अर्धा बाउल घेतलेले ना वरीचे तांदूळ. हा किती पूर्ण कढई भरली. आणि खायला पण थोडा जरी खाल्ला ना तरी लगेच पोट भरतो. मी आता टेस्ट करते कसा झालाय तो. या खायला गरम गरम. हे बघा कसं झालंय बघा. हे बघा उपमा. हे घ्या पहिला तुम्हाला, मग मी खाते. मस्त आला बघा. छान झाला.